षटकोनाचा आणि वरतून एकमेकांना जोडलेला आहे. ही आकृती आपल्याला घरी सुद्धा करता येईल. आपण प्लायवूड पुठ्ठ्याचे केले आणि तुम्ही सर स्वतः तयार करून आणले, दाखवले वर्गामध्ये तुमचं नाव टाकून, तर सगळे जण पाहतील आणि प्रत्येकाने या 3D आकृती करण्याचा प्रयत्न करावा. घरच्या घरी तुमच्या घरी टूथपेस्ट आणली ना, काहीच चिंता करायची नाही. तिला तो खोका व्यवस्थित काढायचा, तिला उलट लावून द्यायचं, बाहेरून रंगीत कागद लावून द्यायचा, तुमचं नाव टाकायचं मस्त झाला. काय कोणती तयार झाली? इष्टिकाची तयार झाली. तुमच्याकडे टूथपेस्टचं खोकं आलं त्याला उलट करून टाकायचं आणि डिंकाने चिटकून घ्यायचं आणि बाहेरून कागद लावायचा, रंगीत कागद, एकदम छान तयार होते. इष्टिकाची ती तयार होते. आणि जर याला अजून कमी केलं म्हणजे सगळ्या बाजू सारख्या केल्या तर घन तयार होतो. असं प्रत्येकाने कधी तयार केलं तर म्हणजे तुम्हाला बाजू किती, पृष्ठफळ किती, कडा किती, शिरोबिंदू किती, त्याला शिरोबिंदू म्हणतात. इथे शिरोबिंदू किती आहे? 1 2 3 4. त्रिकोणाला शिरोबिंदू किती आहे? 3. 1 2 1 2 3. शिरोबिंदू 3 आहे. म्हणजे प्रत्येकाचे शिरोबिंदू तुम्हाला प्रत्यक्ष मोजता येतात. आणि स्वतः अनुभव घेतला तर ते ज्ञान निरंतर राहतं. ते ज्ञान निरंतर राहतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सगळ्या 3D आकृत्या, सगळ्या भौमितिक आकृत्या आज आपण अभ्यासल्या. असं भरपूर आहे. आज मी दिवसभर येऊ शकतो. इतकं साहित्य, शैक्षणिक साहित्य इतकं आहे की मी आज दिवसभर काय 2 दिवस या पूर्ण पडतील त्या सगळ्याला. 2 दिवस सुद्धा पुरणार नाही एवढं शैक्षणिक साहित्य या पेटीमध्ये आहे. गणिताचं तुम्ही लहानपणी जर पाहिले असाल, काय रे काय अबॅकस म्हणजे गणिती करण्याच्या पद्धती. गणिती आपल्याला कसं सोपं जाईल त्याच्या या पद्धती याच्यामध्ये. म्हणजे खेळता मुलांना बेरीज करता आली पाहिजे, वजाबाकी करता आली पाहिजे, गुणाकार भागाकार लहान मुलांना 1 2 3 समजलं तर त्यांना कसे घेतात. आता उदाहरणार्थ 3 अधिक 3 करायचे मला, मग मी काय केलं, सगळे ठेवून दिले. आता इकडे 3 गोळ्या घेतल्या आणि इकडे 3 गोळ्या घेतल्या आणि मुलाला विचारलं की सगळ्या मोजून टाक. मग तो मोजतो 1 2 3 4 5 6. तो लागेच उत्तर देतो. 3 अधिक 3 किती झाले? 6 झाले. 3 अधिक 3 किती झाले? 6. आता मी विचारलं 3 गुणिला 4. 3 गुणिला 4 किती? आता हे किती आहे? 3. एकदा झाले, हे दोनदा झाले, हे तीनदा झाले, हे चारदा झाले. म्हणजे 3 गुणिला 4. 3 अंक हा 4 वेळेस घेतला. 1 2 3 4. आता त्याला सांगितलं की हे मोजून टाक. हे म्हणी मोजून टाक. किती सरकवले तो मोजेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मग 3 गुणिला 4 किती आले? 12. असं हे गणित याच्यावरती तुम्ही हजारो पर्यंत संख्या घेऊ शकतात आणि आकडेमोड जलद गतीने करू शकता. हे खेळता शिक्षण होतं. याच्या खेळण्याने आपला सराव होतो आणि आपल्या स्मरणात राहतं. अजून भरपूर साहित्य आहे. एक साहित्य तुम्हाला कळू का? एक साहित्य जर तुम्हाला रस्ते वगैरे मोजायचे असतील, किती किलोमीटर बांधकाम केलं, आता रस्त्याचं काम चालतं, किती किलोमीटर बांधकाम केलंय, तेव्हा आपण टेप वापरून सुद्धा आपण मोजू शकतो. परंतु याच्यामध्ये वापरण्याची गरज नाही. आपण सायकल कशी धरतो तसा हा नट काढून इथे जर लावला तर तो लांब होतो. हा नट लांब होतो आणि हा याच्यावर ठेवला. आता स्टार्ट पासून सुरुवात केली, याच्यावर स्टार्ट लिहिलेले आणि याच्यावर आकडे असतात. तिथे मीटर असतं त्यांच्या इथे. म्हणजे 1 किलोमीटर झाला, किती रस्ता झालाय हे सर्व मोजण्याचं. आणि तो माणूस काय करतो, रस्त्यावर ठेवतो, स्टार्ट पासून सुरुवात करतो आणि मोजायला सुरुवात करतो स्टार्ट पर्यंत. म्हणजे हे अंतर, एवढं अंतर हे याप्रमाणे जर दाखवलं तर हे 100 सेंटीमीटर झालं. मी जेवढे पाय ठेवले हे एवढं अंतर 100 सेंटीमीटर झालं. हे मोजण्याचं एक चालता खेळता म्हणजे चालता तुम्ही मापन सुद्धा करू शकता. आपल्या घरातलं ही रूम किती आहे या इथनं सुरुवात केली
आणि मोजत गेले किती वेळेस ते गोल फिरले गेले, स्टार्ट पर्यंत आला, स्टार्ट पर्यंत आला, स्टार्ट पर्यंत आला, तर त्या भिंतीपर्यंत ही याची लांबी किती आहे हे सुद्धा तुम्ही याच्याने मोजू शकता. हे एक यंत्र आहे याचा उपयोग आहे. अजून त्याच्यामध्ये भरपूर काही आहे. यानंतर दुसरे सर येतील, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्ही शांत चित्ताने ऐकलं